2 तास फक्त राजमा काढायला जाईन असं वाटत होतं, पण दुपारच्या 3 वाजलेल्या आहेत आणि आज भोगी आहे, तरी पण यावं लागलं. कारण हे कसं कडकल्यासारखं झालं त्याच्यामुळं परत अजूं जास्तच झालं असतं. 2 दिवस सणाच्या ह्याच्यात जाणं झालं नसतं. हे जी सोयाबीन होती तीही काढून घेतलेली आणि राजमाचं जास्त कडकल्यासारखं ते सांडलेला ते इचून काढलेला आहे. हे बघा अशा पद्धतीचा आपला गुलाबी राजमा आहे, तर तो पण इचून काढला. त्याच्यामुळं बराच वेळ गेला आणि 3 वाजता जेवण करून खाली आलो, कारण उद्यासाठी ना थोडंसं शेळ्यांना गवत, मेथी घास हे ते आपल्याला कापून ठेवायचे. आणि ही मेथी घास वाढल्याला आपला फक्त 3 सारे मेथी घासाचे कापायचे झालेत. बाकी आपला सुरुवातीचाच मेथी घास कापायचा अजून तसाच आहे. बराच वेळ जातोय कापण्यासाठी. तर ह्याच्यामधली मोहरी बघा किती ह्याला पिवळे असे फुलं आलेले आहेत छान, पण ही काढून टाकावं लागेल आपल्याला. तर शेळ्यांसाठी ना एवढं सुरुवातीला अगोदर कापून येणं हे मेथी घास कापून बांधून दिला स्नेहलजवळ, कारण सकाळपासून जरा मेथी घास हे हिरवं त्यांना टाकलेलं नव्हतं काही, तर बांधून दिला. तोपर्यंत 4-4:30 वाजत आलेले आहेत. तर स्नेहलनी ना आमच्यासाठी रानातच चहा करून आणलेला आहे आणि भारी वाटलं, कारण इतका थकवा आल्यासारखं झालं होता. चहाने थोडंसं फ्रेश वाटलं, चहा घेतला आणि नंतर मग हे गवत पण थोडंसं कापून ठेवा म्हणलं. तर हे बघा एवढाच कोपरा राहिला होता गवताचा, तर तो गवताचा कोपरा पण कापून घेतला. तोपर्यंत दिवस मावळाला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.